हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग आणि शिलाई। अम्ब्रेला बाहीचा पॅटर्न आहे, अतिशय सोप्या पद्धतीमध्ये कटिंग आणि शिलाई दाखवलेली आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर तुम्हाला बेसिक पासून ब्लाउज शिकायचे असतील किंवा तुम्ही आधी शिकलेला आहात पण मनासारखे ब्लाउज होत नाही तर नक्की जॉइन करू शकता माझा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज क्लास, जो अतिशय परफेक्ट आहे। तुम्ही घरी बसून शिकू शकता, छान असे ब्लाउज बनवू शकता। तर अधिक माहितीसाठी मी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिली जाईल। चला तर मग जास्त वेळ घेत नाही, पटकन आपण या ब्लाउजच्या कटिंग आणि शिलाईला सुरुवात करूयात। तर बघा मैत्रिणींनो, इथे मी हा ब्लाउज पीस आणि अस्तर घेतलेला आहे, त्याच सोबत ऑर्गेन्झा ब्लाउज पीस घेतलेला आहे, कारण अम्ब्रेला बाहीचा पॅटर्न बनवायचा आहे। ठीक आहे, अशा प्रकारचा हा ब्लाउज पीस आहे। हा ऑर्गेन्झा प्लेन कपडा आहे, जो मी एक्स्ट्रा मार्केटमधून घेतलेला आहे, कारण या स्लीव्जसाठी कपडा जास्त लागतो। 1 मीटर घेतलेला आहे मी, तुम्ही 80 सेंटीमीटरमध्ये सुद्धा तुमचं काम करू शकता, उंची कमी पाहिजे असेल तर। आणि इथे कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे। सगळ्यात अगोदर कॉटनच्या अस्तरवरतीच मी तुम्हाला या ब्लाउजचं कटिंग दाखवणार आहे, त्यानंतर आपण कपड्यावरती कटिंग करणार आहे आणि त्यानंतर लगेच स्टिचिंग। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप पूर्ण ब्लाउज दाखवलेला आहे मी। थोडासा फास्ट वाटत असेल तर स्पीड कमी करून तुम्ही बघू शकता। इथे बघा, अस्तर आपल्याला 4 फोल्ड करून घ्यायचं आहे। तर एका बाजूकडून मी त्याला घडी घातली की हे अस्तर 4 फोल्ड होतं, कारण ऑलरेडी अस्तरची घडी आपली डबलमध्ये असते। छातीच्या साईज प्रमाणे अस्तरची घडी घालून बाकीचा कपडा कट करायचा। तर किती घ्यायचं बघा, छातीचा 4था भाग अधिक तुम्हाला 3 इंच मार्जिन प्लस अर्धा इंच लूजिंग, अशा प्रकारे तुम्ही घडी घ्यायची आहे। ब्लाउजची तयार उंची 14 इंच करायची आहे, तर इथे मी 15 इंचावरती मार्किंग करते। बघा, पूर्ण उंची तयार करायची आहे 14, मार्किंग केलेलं आहे 15 इंचवरती। इथे एक सरळ लाईन अशी मार्क करून घेतली। आता याच लाईनच्या खाली आणखी 1 इंच वाढवत आहे फ्रंट पार्टसाठी, जे की आपण ब्लाउज पूर्ण कटिंग झाल्यानंतर बॅक पार्टच्या अस्तरमधून जे वाढवलेलं 1 इंच आहे ते फक्त बॅकमधून आपण कटिंग करून काढत असतो। तर इथे हे अगोदर असं वाढवून घ्यायचं, कारण आपण एकत्र कटिंग करतोय बॅक आणि फ्रंट। शोल्डर साईज प्रमाणे ठेवलेले आहेत मी याचे 5.5 इंच आणि यानंतर याची मुंडा उंची ठेवलेली आहे 6 इंच। बघा, इथे असे 6 इंचावरती मार्किंग करून इथे एक सरळ लाईन मार्क करून घेतली। यानंतर फोल्ड बाजूकडून 6 इंचावरती टेप ठेवून इथे मी मार्क करून घेतला आणि ही लाईन वरती जोडून घेतली, म्हणजे मुंड्याची लाईन आपली तयार झाली। इथे छातीचा 4था भाग आहे 9.5 इंच, अर्धा इंच लूजिंग ॲड करून मी 10 इंचावरती मार्किंग केलं। 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे। कमरेचा 4था भाग 8 इंच, 1 इंच टक्स मार्जिन, त्याच्या पुढे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन, अशा प्रकारे कमरेचं पण मार्किंग करून घेतलं। आता ही लाईन अशी जोडून घ्यायची आहे। याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा 1.5 इंच मुंड्याच्या बाजूकडे आणि कमरेच्या बाजूकडे 2.5 इंच वाढवायचं आहे आणि अशा प्रकारे ही लाईन जोडून घ्यायची आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आर्महोलचा शेप देण्यासाठी 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि इथे मी गोलाई देऊन घेतली। फ्रंट साईडची गोलाई कटोरीचा पार्ट जोडल्यानंतर कट करायची असते, तर इथे त्याचं मार्किंग केलेलं नाही। आता केलेल्या मार्किंगप्रमाणे आपल्याला बाहेरच्या बाजूकडून कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघा, व्यवस्थित बघा मी कशा प्रकारे कटिंग करते, कसं चेंजेस करणार आहे, हे सगळं तुम्ही बारकाईने बघा, म्हणजे जर तुमचे काही डाऊट असतील तर ते क्लिअर होतील। ठीक आहे, बघा पूर्ण बाहेरच्या मार्किंगवरून मी याचं कटिंग करत आहे। यानंतर आता हे दोन्ही अस्तर आपल्याला सेपरेट करायचे आहेत, म्हणजे बॅक आणि फ्रंट दोन्ही सुट्टे करायचे। तर शोल्डरवरती फोल्ड अस्तर आहे, हे फोल्ड कट केलं की दोन्ही सेपरेट होणार। त्यानंतर जो मार्किंग केलेला भाग आहे ना, तोच घ्यायचा बॅकसाठी आणि त्याच्यावरती जेवढं काही आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे, जसं की बघा उंचीमध्ये 1 इंच घेतला आपण फ्रंटसाठी आणि साईडला 1.5 इंच आणि खाली 2-2.5 इंच असं वाढवलेलं होतं ना, ते कट करायचं। ते बॅकमध्ये नाही ठेवायचं, ते फक्त आपल्याला फ्रंटला लागतं। ठीक आहे, तर आता बॅक साईडला ठेवून द्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला हा फ्रंटचा अस्तर घ्यायचा आहे आणि याच्यावरती मार्किंग करायचं आहे। तर बघा, अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला फक्त 38 साईजसाठीच सांगत आहे। इथं आपल्याला बघा गळ्याची उंची मार्क करायची, गळा उंची अधिक अर्धा इंच मार्जिन, तर इथं मी मार्क करून घेतलं। बॉक्स करून घ्यायचा आहे, खालची रुंदी आवडीप्रमाणे 3-3.5 घेऊ शकता ब्रॉडनेस प्रमाणे। 2.5 इंच गळा रुंदी ठेवलेली आहे आणि इथं असा याचा बॉक्स तयार करून घेतला। ठीक आहे, डिटेलमध्ये शिकायचं असेल तर बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज क्लास जॉईन करा, तुम्हाला सगळ्या साईजसाठी मापं कशी टाकायची, कटिंग कसं करायचं सगळं काही समजेल। आडवा टेप ठेवला, फोल्ड बाजूकडून 4 इंचावरती मार्किंग केलं।
खालून 5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. प्रिन्सेसचा असा शेप देऊन घेतला. अर्धा इंच मुंड्यामध्ये टक्स कटिंग होणार आहे, तर अर्धा इंच मार्क केलं आणि खालच्या बाजूकडे 2 इंचाची टक्स रुंदी मी मार्क करून प्रिन्स कटचा असा छान शेप देऊन घेतलाय. शेवटी तुम्ही ब्लाऊज बघालच, एवढा सुंदर झालेला आहे, परफेक्ट फिटिंग झालेलं आहे ब्लाऊजचं, खूप सुंदर आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. ठीक आहे, गळ्याचं कटिंग करून घेतलेलं आहे मी. त्यानंतर याचं फोल्ड आहे ते फोल्ड कट केलं. आता कटोरीचा शेप आपल्याला कट करायचा आहे, याचा टक्स कट करून. तर हे बघा, फ्रंटचं आपलं कटिंग झालेलं आहे. बाहीचं कटिंग आताच करायचं नाही आहे, बाही मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे जोडायच्या टायमाला. त्यामुळे मेन कपड्यावरती बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट ठेवून कटिंग करून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. आता तुम्हाला अंब्रेलाच पॅटर्न बनवला पाहिजे असं काही नाही आहे. याच ब्लाऊजला तुम्ही आपली सिंपल बाही लावू शकता, म्हणजे 5 इंच उंचीची किंवा 10-10.5 इंच उंचीची, कशीही कितीही उंचीची तुम्ही बाही याला बनवू शकता. ठीक आहे, तर याच बाहीसाठी मला भरपूर सारे मेसेज कमेंट येत होते की अशा प्रकारची एक बाही दाखवा, तर मी प्रयत्न केलेला आहे. तर थोडं व्यवस्थित बघा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. बघा, सगळा जो मेन कपडा आहे ना तो आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करायचा आहे अस्तरपेक्षा. अशा प्रकारे व्यवस्थित पार्ट ठेवून बघायचा कुठला कुठे बसतोय, व्यवस्थित सेट करायचं, त्यानंतर कटिंग करायचे. हे सगळं कटिंग झाल्याच्या नंतर लगेच शिलाई पण दाखवणार आहे. आणि जो ऑर्गेन्झा आपण पीस घेतलेला आहे बाहीसाठी, त्याचे 2 तुकडे करायचे आहेत समांतर, कारण 1 मीटर आहे हा. अशा प्रकारे याची घडी घालून घेतली मी डबलमध्ये. बघा, अशा प्रकारे ह्याचा चौकोन होणार आहे आणि याच्यावरती आपण बाहीचं कटिंग करत असतो. पण अगोदर मी याचे 2 भाग करून घेते, कारण डबल लेअरची बाही आहे, सिंगल लेअर नाही आहे, डबल लेअर आहे. त्यामुळे टोटल याच्यामध्ये 4 पार्ट कटिंग होणार आहेत. ठीक आहे, तर असे याचे 4च तुकडे होतात हे. तर अशा प्रकारे फक्त याचे 2 भाग मी करून ठेवलेले आहेत. बाकीचं कटिंग मी तुम्हाला बाही जोडायच्या वेळेला, कारण ह्या ब्लाऊजचं जे बाही आहे ना तो फिटिंग झाल्यानंतर व्यवस्थित त्याची गोलाई आर्महोलची कटिंग करून करत असतात, तर ते मी साईडला ठेवलं, ते शेवटीच करायचं आहे. पटापट आपण याचा ब्लाऊज तयार करून घेऊयात फिटिंगपर्यंत आणि त्यानंतर बाहीचं कटिंग करून बाही याची वरून जॉईंट करूयात. तर बघा, इथे हे सगळे पार्ट मी घेतलेले आहेत. सगळ्यात अगोदर इथं मी फ्रंट घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, दोन्ही पार्ट असे समोरासमोर आपल्याला ठेवायचे आहेत. त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि दोन्हीकडे शिलाई देऊन घ्यायची. एक्स्ट्राचा कपडा याचा कट करायचा आहे. ठीक आहे, बघा मी कशा प्रकारे सांगते. नेहमी जे आपले 2-2 पार्ट असतात ना ब्लाऊजमध्ये फ्रंटला, ते समोरासमोर ठेवून अगोदर सेट करून घ्यायचे आणि त्यानंतरच त्याचं आपल्याला शिलाई करायचे, जेणेकरून दोन्ही पार्ट आपले सेम होतात. बघा, थोडंसं हाफ पीस जो आहे ना, जो मेन कपडा तो खूप असा सिल्की आहे, व्यवस्थित बसत नाही, सरकतोय, त्याच्यामुळे त्याचा शेप बदलतोय. पण मी व्यवस्थित चेक करून घेतल्याशिवाय शिलाई करत नाही. ठीक आहे, अजिबात अस्तरमध्ये आणि कपड्यामध्ये कुठेही घोळ आला नाही पाहिजे. एकदम प्लेन असं अस्तर कापड आपलं बसायला हवं फिनिशिंगमध्ये. आता सध्या फिनिशिंगला खूप महत्त्व आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करा. फक्त गडबडीमध्ये एक ब्लाऊज कसा तरी एका तासात काढायचा असं म्हणून केलं तर फिनिशिंग येणार नाही. फिनिशिंगकडे लक्ष द्या, ॲटोमॅटिक कमी वेळात ब्लाऊज आणि छान पण बनतील. ठीक आहे, अशा प्रकारे बघा मी व्यवस्थित दोन्ही पार्टला शिलाई करून घेतली आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे. सेम असंच याचा जो आपला साईड पार्ट असतो ना गळ्याचा, तो पण असाच बनवायचा आहे. समोरासमोर ठेवायचा, शिलाई करायची सगळीकडे अस्तरला आणि त्याच्यानंतर ते एक्स्ट्रा कपडा कट करून काढायचा. बघा, एकदम छान फिनिशिंगमध्ये जोडून झालेला आहे. आणि मेन सांगायचं म्हणजे ब्लाऊज पीसला आणि अस्तरला कटिंग करायच्या अगोदर इस्त्री करून घेत चला, ज्याचा तुम्हाला खूपच फायदा होतो. ठीक आहे, आता बघा खूप सगळं याचं जे कापड आहे ना ते सरकते सिल्की असल्यामुळे, म्हणून मी त्याला जरा 2-3 ठिकाणी पिना लावून घेतलेले आहे, जेणेकरून मला शिलाई करायला सोपं जाईल आणि अस्तर पण व्यवस्थित बसेल. नंतर पिना काढून घ्यायच्या शिलाई करेल तसं. बघा, इथे अशा प्रकारे हा पार्ट माझा तयार झालेला आहे. असाच दुसरा पण तयार करून घेते. व्हिडिओ मोठा आहे पण मी पूर्ण ब्लाऊज तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेला आहे, कुठलाही पॉईंट सोडलेला नाही आहे, त्याच्यामुळे पूर्ण बघा तुम्ही पण. आणि सगळ्या साईजसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज शिकायचे असतील तर बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास जॉईन करा, ज्याची फी अतिशय कमी आहे आणि घरात बसून तुम्ही परफेक्ट ब्लाऊज शिवू शकता फिनिशिंगमध्ये, ते पण चांगल्या फिटिंगचे.
ठीक आहे. बघा आता मी इथं कटोरी जोडते. तर मुंढाच्या बाजूकडून मी प्रिन्स कटची कटोरी जोडत आहे. अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन त्याचबरोबर लगेच त्याला मी डबल शिलाई पण देऊन घेतलेली आहे. कटोरी जोडताना आपण कुठलाही पार्ट याचा ओढायचा नाही आहे. कटोरी ओढायची नाही आणि त्याचा वरचा भाग पण ओढायचा नाही. हलक्या हाताने त्याच्या आकाराप्रमाणे पार्ट आपल्याला बसवत जायचा आहे. व्यवस्थित बसतो आणि जो काही एक्स्ट्रा होत आहे तो आपण करेक्शनमध्ये कटिंग करून काढत असतो. तर तो त्यासाठीच ठेवलेला आहे, जेणेकरून प्रमाणापेक्षा जेवढं आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त कटिंग नको व्हायला, म्हणून तो जास्त ठेवलेला आहे. त्याचं करेक्शन कसं करायचं ते तुम्हाला शेवटी समजेल. आता हे दोन्ही पार्ट असे एकत्र ठेवायचे आणि पुढच्या मुंड्याची गोलाई करून कट करून घ्यायची, जी की आपण घेतलेली नव्हती, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. असे दोन्ही कटोरी जोडल्यानंतर मार्किंग करायचं आणि मग हे कट करायचं. गोलाईचं कटिंग झालेलं आहे. आता कटिंग केल्यामुळे इथली शिलाई निघून गेली आणि कपडा पण सिल्की आहे. तर इकडे तिकडे होण्यापेक्षा मी डायरेक्ट याला एक शिलाई देऊन घेते. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं हा पार्ट तयार झालेला आहे. यानंतर आता याचा गळा बनवायचा आहे. आता मी याचा गळा तुम्हाला पेपर कॅनव्हासवरती दाखवते तयार करून, कारण पेपर कॅनव्हासवरती गळे बनवले ना फिनिशिंग खूप छान येतं आणि या कस्टमरला असाच पाहिजे होता. यांना पट्टी गोट नको होता, पायपिंग पण नको होतं, छान सिंपल असा त्यांना गळा पाहिजे सोबर, जो की पेपर कॅनव्हासवरतीच होऊ शकतो. तर मी पेपर कॅनव्हासवरती त्याच्यावरती बघा मी कशा प्रकारे तो गळा सेट केला आणि मार्क करून घेतला. पण डायरेक्ट कटिंग न करता मी गळा रुंदी एकदा चेक केली आणि त्या प्रकारे त्याला मार्किंग करून कटिंग करते. फोल्ड पेपर आहे. बघा हे गळ्याचं कटिंग कपड्यावरती नसतं केलं ना तरीही चालत होतं. तरीही मी या प्रकारे याला कटिंग करून घेतले. बऱ्याचदा मी तुम्हाला अखंडच पेपरवरती दाखवत असते, पण आज या प्रकारे बघा. तर इथं बघा पेपर कॅनव्हास अस्तरवरती ठेवून मी याला शिलाई देऊन घेतली. आता साईडने याला फोल्ड करून घ्यायचा आहे अस्तर. त्यानंतर याचे दोन भाग करायचे, आतला कपडा कटिंग करायचा आणि मग मेन पार्टवरती ठेवून छान असं फिनिशिंगमध्ये याचा गळा तयार करायचा आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे जर गळा बनवायचा नसेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे गळ्याला पायपिंग पट्टी गोट करू शकता. फक्त पलटी करून गळे तेवढे बनवू नका, अजिबात त्याचं फिनिशिंग चांगलं येत नाही. ते फक्त आपण वर्कच्या ब्लाऊजसाठी करू शकतो. बघा मी एकदा चेक करून घेतलं व्यवस्थित पेपर त्याला बसतोय का, ॲडजस्ट होतोय का. त्यानंतर आतला कपडा मी कट केला. आता मी याच्यावरती याला ठेवलेला आहे आणि अगदी 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन पेपरवरती शिलाई देऊन घ्यायची. तुम्हाला इथं लक्षात आलं असेल अगदी व्यवस्थित पेपर याच्यावरती बसलेला आहे. गोल गळा असल्यामुळे याच्यावरती कट द्यायचे आहेत आणि वरून एक अशी दाब शिलाई पण देऊन घ्यायची आहे. त्यानंतर पूर्ण पेपरातमध्ये असा फोल्ड करायचा, वरून फिनिशिंगची शिलाई द्यायची आहे आवडत असेल तर. नसेल आवडत तर डायरेक्ट मग त्याला आतमध्ये पलटी करून छान असं इस्त्री करायचं आणि हात शिलाई करायची बारीक, ज्याचे टाकेवरून दिसले सुद्धा नाहीत पाहिजे तेवढी. ठीक आहे. आणि छान गळा मग दिसतो तो. गळे बनवण्याचे भरपूर ऑप्शन आहेत, त्यातला तुम्हाला जो आवडतो जो छान वाटतो तो तुम्ही करू शकता. आता याच्या अगोदर मी तुम्हाला पायपिंग तर बऱ्याच ब्लाऊजमध्ये दाखवलेला आहे, नाही असं नाही आहे. आज मी तुम्हाला पेपर कॅनव्हासवरचा गळा दाखवते. बऱ्याचदा आपण अखंड गळे तयार करून मग कटिंग करतो, पण आज मी तुम्हाला सुट्टा पार्ट केल्यामध्ये हा गळा दाखवते. अशा प्रकारे पण आपण बनवूच शकतो, फक्त थोडंसं प्रॅक्टिस पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे बघा या बाजूकडचा पण छान असा गळा फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल किती व्यवस्थित दिसतंय हे. याच्यानंतर आपल्याला आता हुक पट्टी आणि आईपट्टी लावून घ्यायची आहे. नेहमीप्रमाणे अस्तरची पट्टी घेतलेली आहे बघा मी, आणि हुक पट्टी आहे जी आपण ब्लाऊजच्या सरळ भागाकडून लावतो, आतल्या बाजूकडे त्याला पलटी करत असतो. ठीक आहे. अशा प्रकारे वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर पूर्ण पट्टी आतल्या बाजूकडे अशी फोल्ड करायची. ठीक आहे. आणि आता ही वरून जी आपण शिलाई देतो ना ती फक्त अर्धा इंच किंवा एखादा पॉईंट जास्त एवढीच द्यायची, जास्त मोठी शिलाई करायची नाही. मी नेहमी सांगत असते, बऱ्याच जणांचं पाहिलेलं आहे खूप मोठ्या अशा पट्ट्या बनवतात, ते दिसायला खूप खराब दिसतं आणि त्याची काही तेवढी गरज पण नसते. छोटीशी पट्टी बनवायची. याच नंतर लगेचच आईपट्टी बसवते. आईपट्टीसाठी मी मेन कपड्याला अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे आणि उलट्या बाजूकडून बसवायची असते. ही बाहेरच्या बाजूकडे फोल्ड करायची. आता गळ्याच्या बाजूकडून आपला गळा बनलेला आहे तर त्याचं फिनिशिंग करून घेते फोल्ड करून आणि या बाजूकडे याला पलटी करून बसवते. त्याच्या अगोदर याच्यावर एक दाब शिलाई देऊन घेते मार्जिनवरती, म्हणजे शिलाई करायला व्यवस्थित येते आपल्याला ही.
बघा छान अशी पट्टी याच्यामुळे फोल्ड केलेली आहे। आता ह्या पट्टीची साईज तुम्ही 1 इंच, 1.25 इंच, 1.5 इंच इथंपर्यंत ठेवू शकता, कारण ही पट्टी मोठी जेवढी असेल ना तेवढी चांगली। यामुळे काय होतं, आतमध्ये सपोर्ट राहतो। समजा तुमचे हुक चुकून जास्त गॅपमध्ये लागले तर बऱ्याचदा काय होतं, त्याच्यामध्ये असं आतली स्किन दिसते आपली, तर तो प्रकार या पट्टीमुळे होत नाही, तो झाकला जातो कारण त्याला सपोर्ट भेटतो। त्यामुळे खूप छोटी अशी पट्टी कधीच बनवायची नाही। 1 सव्वा 1 इंचाची तुम्ही रुंदी त्याची ठेवू शकता। उंची त्याची बरोबर बघून कटिंग करून घेतलेलं आहे। आता मी हे दोन्ही पार्ट असे एकत्र ठेवून इकडे पण चेक करते खालच्या बाजूकडे व्यवस्थित लेवल आहे का। बाकीची सगळी जी लेवल आहे उंचीची ती आपण आपला बॅक पार्ट तयार झाल्यानंतर कट करायची, आत्ता कट करायची नाही। फक्त हुक पट्टी आणि आईपट्टीचंच तेवढं करेक्शन करायचे, बाकी सगळं करेक्शन आपलं बॅक पार्ट तयार झाल्याच्या नंतर। तोपर्यंत फ्रंट आहे असा साईडला ठेवून द्यायचा। त्याच्यासाठी तुम्ही अगोदर बॅक तयार करून घेतला आणि मग फ्रंट तयार केला ना तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही। आता मी याचं अस्तर जोडलेलं तुम्हाला दाखवलेलं नाही आहे, पण नेहमीप्रमाणे सगळीकडे शिलाई देऊन अस्तर जोडलं, एक्स्ट्राचा कपडा कट केलेला आहे। व्ही शेपमध्ये याचा गळा बनवायचा आहे, तर फ्रंट मी असं फोल्ड करून घेतला आणि सरळ बाजूकडे याला एक लाईन मार्क केली। आता हा पेपर कॅनव्हास घेतलेला आहे, गळा रुंदी आणि गळ्याची उंची इथं मार्क करून घेतली 2.5 इंच आणि 11 इंच उंची, रुंदी 2.5 इंच बॉक्स तयार करून घेतला। कर्व व्ही बनवायचा, याला पान पण नकोय आणि स्ट्रेट व्ही पण नकोय, असा नॉर्मल असा शेप पाहिजे, तर कोपऱ्यातच तेवढा दिलाय। बाहेरून 1 इंच वाढवून घेतलं, कटिंग केलं। कटिंग केल्याच्या नंतर तेच मार्किंग पाठीमागच्या बाजूकडे पण डार्क करून घेतलं, ज्यासाठी तुम्हाला पेपर मशीनवरतीच ठेवावा लागेल, कपड्यावर ठेवलं तर तुम्हाला ते दिसणार नाहीये। आणि सेंटर पॉईंट घेतला, त्याचबरोबर लगेच सेंटर लाईन मार्किंग करून घेतली। अस्तरवरती पेपर ठेवायचा आहे, सगळीकडे शिलाई द्यायची आहे आणि साईडने फोल्ड करायचा आहे नेहमीप्रमाणे। बघा मी अखंड पेपरवरती तुम्हाला गळे दाखवते, यामुळे तुमचा एक फायदा होतो, गळे तुमचे फिनिशिंगमध्ये तयार होतात, परफेक्ट होतात। जी तुमची साईज आहे त्याच साईजचा तुमचा गळा बनणार, उंचीमध्ये वाढणार नाही, रुंदीमध्ये वाढणार नाही। गळ्याचा जो काही तुम्ही शेप मार्किंग केलेला आहे त्याच शेपचा तुमचा गळा बनणार, एकदम परफेक्ट असा, जो तुम्हाला शिलाईसाठी पण एकदम सोपा असेल। तर अशा प्रकारे तुम्ही गळ्याचं कटिंग करू शकता आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा पेपर कॅनव्हासवरती गळे बनवण्याचा। इथे बघा मी पेपर जो आहे तो ठेवलेला आहे बरोबर सेंटर लाईनला मॅच करून आणि दोन्ही बाजूकडे एक एक टाचन पिन लावून घेत आहे, कारण इकडे तिकडे हलायला नको, किंवा एक सेंटरला सरळ शिलाई जरी देऊन घेतली ना आपण मध्यापर्यंत तरीही चालतं, पेपर हलत नाही, कारण सेंटर लाईन आपली खूप महत्त्वाची आहे। थोडा जरी तुमचा सेंटर इकडे तिकडे झाला तर पाठीमागचा गळा हा तिरका दिसतो, त्याच्यासाठी तेवढी दक्षता घ्यायची आहे। बरोबर मार्किंगवरून शिलाई द्यायची, एक्स्ट्राचा कपडा म्हणजे आतला जो कपडा आहे तो कट करायचा, मार्जिन ठेवलेल्या मार्जिनवरती कट द्यायचे। आता मध्ये आपल्याला कट एकदम प्रॉपर द्यायचा आहे, तरच त्याचं जे टोक आहे ते व्यवस्थित पलटी होतं, नाहीतर होत नाही। ठीक आहे, अशा प्रकारे ते व्यवस्थित त्याला कट द्यायचा आहे। त्यानंतर पूर्ण आपल्याला पट्टी या बाजूकडे करायची आणि याच्यावरती एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, कारण याला पण मी हात शिलाई करून याचं गळ्याचं फिनिशिंग करणार आहे। वरून मला त्याला शिलाई नाही द्यायची, त्याचबरोबर या गळ्याला कुठल्याही प्रकारची लेस लावायची नाही आहे। आता मी इथं हा शेप घेतला आहे, पण तुम्ही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जो हवा तो गळ्याचा आकार काढू शकता। ठीक आहे, मी नेहमी तुम्हाला कस्टमरचे ब्लाऊजच दाखवत असते, त्याच्यावरचंच कटिंग आणि शिलाई आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतं। ठीक आहे, तर मी तसेच पॅटर्न बनवते जे माझ्याकडे बनवायला आलेले असतात। तुम्ही इथं गळा तुमचं डिझाईन चेंज करू शकता। टक्स घेत आहे, बघा साईड पार्ट सेंटरपर्यंत मी फोल्ड केलेला आहे आणि 1/2 इंच रुंदी 4.5 इंच उंची ठेवून मी इथं टक्स शिलाई देऊन घेतली। फिनिशिंगला बरोबर त्याच्या किनारीला पण एक शिलाई दिलेली आहे। त्यानंतर आता 1/2 इंच क्रॉस कटिंग करायचं आहे, जे मी सगळ्या ब्लाऊजला करते, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही माझी व्हिडिओ पहिल्यापासून बघत असाल तर। आणि हे क्रॉस कटिंग का करतात हे पण मी तुम्हाला खूपदा सांगितलेलं आहे। ठीक आहे, तर बघा कमरपट्टी लगेच लावून घ्यायची आहे। मी फोल्ड पट्टी घेते नेहमी, तुम्ही सिंगल पट्टी घेतली तर 1.5 इंचाची कटिंग करा आणि फोल्ड लावायची असेल तर 3 इंच रुंदीची कटिंग करून फोल्ड करून लावा। ठीक आहे, 1/2 इंचाचं मार्जिन करेक्ट घ्यायचं आहे, एक शिलाई द्यायची, त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची, वरून दाब शिलाई द्यायची, त्यानंतर संपूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची, किनारीला एक फिनिशिंगची शिलाई द्यायची। अशा प्रकारे तुम्ही बॅक बनवू शकता। आता तुम्हाला याच्यावर लेस लावायची आहे नाही लावायची ते पूर्णपणे तुम्ही ठरवा आणि तशा प्रकारे याला डिझाईन करा। आम्हाला हा ब्लाऊज पूर्ण प्लेनच ठेवायचा आहे, त्यामुळे आम्ही याच्यावरती कुठलीही लेस लावणार नाही आहे।
त्याचबरोबर लगेच आता याचे शोल्डर जोडून घ्यायचे आहेत। बघा खाली फ्रंटची कमरपट्टी आपण अजूनही लावलेली नाही आहे, तर मी आधी शोल्डर जोडून घेणार आहे। त्यानंतर उंची चेक करणार आहे किती जास्त आहे आणि मगच आपल्याला त्याचं कटिंग करायचं आहे। डायरेक्ट कुठलंही कटिंग करायचं नाही। करेक्ट अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे। शोल्डरला गळ्याच्या बाजूकडून व्यवस्थित फोल्ड करायचे आणि शिलाई द्यायची आहे। परफेक्ट फिनिशिंगमध्ये तुम्हाला ब्लाऊज शिकायचे असतील कुठल्याही साईजसाठी, अगदी स्वतःसाठी का असेना पण तुम्ही शिकू शकता अगदी घरात बसून। खूप सुंदर असा माझा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास आहे, जो जॉईन करून तुम्ही एकाच क्लासमध्ये छान कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज तयार करू शकाल। तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर मला फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला क्लासची डिटेलमध्ये माहिती दिली जाईल। बघा आता मी फ्रंट आहे तो बॅकवरती बरोबर खालच्या बाजूकडे ठेवून मी एक्स्ट्रा किती आहे त्यातला मार्किंग करते। बघा फोल्ड करून घेते एक्स्ट्रा कपड्याला। आता पुन्हा हे दोन्ही असे एकत्र घेतले फ्रंट। आता जे मार्किंग केलेलं आहे ना तो तयार करायचा भाग आहे आपल्याला। आता तेवढा तयार करायचा आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला मार्जिन पण लागेल, तर त्याच्या खाली अर्धा इंच एक मार्किंग करायचं आणि त्याच्या खाली जो काही एक्स्ट्रा आहे ना तो कपडा कट करायचा आहे। ठीक आहे, अशा प्रकारे जे आपण फ्रंटसाठी 1 इंच ठेवलेलं होतं की नाही बॅकपेक्षा, ते हे अशा प्रकारे कटिंग होतं। याचा फायदा काय सांगते, जिथे आपण टक्स जोडलेला आहे कटिंग करून तिथे ब्लाऊज आपला अजिबात छातीवरती उचललाच जात नाही। खूप सुंदर असं मागून पुढून एकसारखं फिटिंग बसतं। बऱ्याच लोकांची तक्रार असते ना, प्रिन्सेस कट ब्लाऊज चांगला बसत नाही, चपटा बसतो, छातीवरती उचलतो, तर ते कुठलेही तुम्हाला इथं प्रॉब्लेम येणार नाहीत। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं मी आता याची पण कमरपट्टी बसवून घेत आहे। ठीक आहे, बघा बरोबर याच्यावरती एक मी अशी दाब शिलाई पण देते। मी नेहमी दाब शिलाई देत असते, ज्याच्यामुळे काय होतं पट्टे छान आतमध्ये फोल्ड होतात। इकडं पण आपल्याला असं किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे। फिनिशिंगमध्येच आपला ब्लाऊज तयार झाला पाहिजे, त्याच्यासाठी व्यवस्थित कपडा पकडायचा, छान अशी शिलाई करायची, गडबड करायची नाही, वाकडी तिकडी शिलाई करायची नाही। तुमचं एकसारखं मार्जिन येत नसेल तर तुम्ही मार्किंग करून सुरुवातीला शिलाई करण्याचा प्रयत्न करा, ॲटोमॅटिक तुमचं एकसारखं मार्जिन यायला सुरुवात होईल। ठीक आहे, पण वाकड्या तिकड्या शिलाई करायच्या नाहीत। मार्जिन कधीही आपलं कमी जास्त नाही झालं पाहिजे। जेवढं आपलं ठरलेलं आहे तेवढंच मार्जिन शिलाईमध्ये जायला पाहिजे। जेवढं ठरलेलं आहे तेवढंच, अर्धा तर अर्धाच, पाव तर पावच। तर बघा अशा प्रकारे या बाजूकडे पण मी कमरपट्टी लावून घेत आहे। तुम्हाला जर घरात बसून ड्रेस शिकायचे असतील, नऊवारी साडी शिकायची असेल तर फक्त मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा, तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देते मी। अगदी घरात बसून तुम्ही सगळे क्लासेस करू शकता आणि एक तुमचा छोटासा का होईना घरातून बिझनेस चालू करू शकता, ज्याच्यासाठी भांडवल फक्त आपल्याकडे एक शिलाई मशीन, कात्री आणि मेजर टेप असणं गरजेचं आहे। आणि आत्ता म्हणाल ना तर सगळ्यांच्या घरामध्ये शिलाई मशीन असते, पण व्यवस्थित शिवता येत नाही, कोण शिकवणारं मिळत नाही, त्याच्यामुळे तुम्ही नाराज असता, बऱ्याच ठिकाणी क्लास करून येता पण तुमचं समाधान होत नाही। तर ते सगळे तुमचे डाऊट आता शेवट या क्लासमध्ये क्लिअर होतील, तर नक्की जॉईन करा। बघा मी दोन्ही बाजूकडे सेंटर कमरेचा मार्किंग करून फ्रंट जोडून घेतलेला आहे। जो काही साईडला एक्स्ट्रा कपडा होता तो देखील इथे कट करून घेतलेला आहे। आता ब्लाऊजला करायचं आहे आपल्याला उलटं आणि फिटिंग करून घ्यायचे। फिटिंग झाल्यानंतरच आपण याची बाही जोडतो, जी की आपण वरच्या बाजूकडून जोडत असतो। तर अगोदर दोन्ही बाजूकडे एक एक अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। त्यानंतर फिटिंगची मापं टाकायची, लाईन मार्क करायची आणि शिलाई करून घ्यायची आहे। ठीक आहे, बघा आता इथं हा ब्लाऊज जोडून झाला की अगोदर वरच्या बाजूकडे करेक्शन करून घ्यायचं आहे। उंचीमध्ये बघा असं कमी जास्त होतो ना पार्ट, तो एकसारखा करायचा आहे। छातीचा चौथा भाग आहे 9.5 इंच, कमरेचा चौथा भाग आहे 8 इंच। याला बाही नाही आहे त्यामुळे बाहीचा घेर काही घेतलेला नाही मी। इथे पण सेम तसंच 9.5 इंच छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग 8 इंच, जे काही फिटिंगचं तुमचं माप असेल ते टाकायचे। अशा प्रकारे लाईन मार्क करायची आहे आणि केलेल्या मार्किंगवरून आपल्याला शिलाई द्यायची। तुम्हाला जर वाटलं बाबा चौथ्या भागाने ब्लाऊज बसेल की नाही, नवीनच कस्टमर आहे, तर मी सांगेन अर्धा इंचाचं लूजिंग ठेवून तुम्ही फिटिंग करा आणि गरज लागली तर एखादी शिलाई देऊन टाका, ते आपण वरून देऊ शकतो। ठीक आहे, अशा प्रकारे आता दोन्ही बाजूकडे मी एक्स्ट्रा फिटिंगच्या साईडला 3-3 शिलाई देऊन घेत आहे, ज्यातलं अंतर पाव इंच असेल। ओके, अशा प्रकारे आता इथंपर्यंत ब्लाऊज माझा कंप्लीट झालेला आहे। मी तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवते, त्यानंतर आपण लगेच याची बाही पण जॉईंट करून घेऊयात। ठीक आहे, ब्लाऊजचं छान असं फिटिंग करून घेतलेलं आहे। फिटिंग केल्यानंतरच बाही लावायची आहे। ओके,
एकदा शोल्डर पट्ट्यासुद्धा मी चेक करते बरोबर आहेत का, त्या पण कमी जास्त असतील तर आपल्याला गोलाईमध्ये त्याचं कटिंग आणि करेक्शन करून घ्यायचं आहे। बघा किती सुंदर फिनिशिंग आलेलं आहे ब्लाऊजचं। याला तुम्ही स्लीवलेससुद्धा करू शकता, साईडने फक्त पट्टी गोट करायचा, याला एकदम मस्त असा ब्लाऊज होऊन जातो। तर बघा आता बाहीचं कटिंग करायचं आहे। जे आपण कपड्याचे 2 भाग केलेले आहेत ना, त्याची मी दाखवल्याप्रमाणे अशी घडी घालून घ्यायची आहे। घडी घातल्याच्या नंतर पिना लावून घ्यायच्या आहेत कोपऱ्यांमध्ये, म्हणजे घडी आपली हलणार नाही। ठीक आहे, अशा प्रकारे टोटल ही 8 पदरी घडी आहे। तर अशा प्रकारे ह्याचा चौकोन आपला होतो। त्यानंतर आता उंची तुम्हाला किती पाहिजे ती तुम्ही ठरवा। इथं मी कोपऱ्यातून 8 इंचावरती मार्किंग करते। जी मोठी असेल वरचा लेअर तो माझा 8 इंचाचा असेल, त्याच्यामध्ये अर्धा इंचाचं आणि पाव इंच, पावणे 1 इंचाचं शिलाई मार्जिन जाणार आहे। ठीक आहे, तर मी 8 वरती मार्किंग करून घेतले। तुम्ही आवडीप्रमाणे लहान मोठी करू शकता। व्यवस्थित सगळीकडे मार्किंग करून गोल मार्किंग करून त्याला कट करायचं। आता ह्याचे असे 2 भाग करून म्हणजे ओपन करायचं ते आणि पिना लावून साईडला ठेवून टाकायचे आणि लगेच दुसरा पण पार्ट असाच कट करायचा आहे, पण त्याची उंची ना आपली याच्यापेक्षा 1 इंचाने कमी ठेवायची। तर मी त्याचं सेंटर मार्किंग करून ठेवलंय। आता हा दुसरा पण कपडा बघा, हा डबल केला, डबलला पुन्हा असं फोल्ड केलं आणि पुन्हा असं फोल्ड केलं। तर या प्रकारे फोल्डिंग करून आपल्याला ह्याची उंची 7 इंच ठेवायची। पहिल्या लेअरपेक्षा 1 इंच याची उंची कमी। ठीक आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला हवं तसं। मी ज्या प्रकारे ठेवलेली आहे मी तशीच सांगते तुम्हाला। आता 7 इंचावरती सगळीकडे कोपऱ्यातून मार्किंग करून एकसारखा गोल याचा पण आपल्याला कट करायचा आहे। ठीक आहे, जो गोल आहे तो तुम्ही छोटा मोठा करू शकता। बघा उंची फक्त कमी जास्त करायची आहे, इथं एवढाच फरक आहे। आता ह्याला पण कटिंग करायचे, पिना लावून ठेवायच्या, पिना काढू नका, ऑर्गेनचा कपडा आहे आणि इकडे तिकडे पण कपडा होत नाही, कटिंगला सोपं जातं। ठीक आहे, आता ह्याला पण ओपन करायचं आहे अशा प्रकारे। आता ह्याचा पण सेंटर काढायचा आहे आणि त्या मोठ्या गोलचा पण सेंटर काढायचा आहे आणि बरोबर सेंटरला सेंटर मॅच करून ठेवायचं आहे। याचा सेंटर आणि याचा सेंटर बरोबर जो काही त्याचा निम्मा आहे ना त्याचं सेंटर काढायचं आहे अशा प्रकारे। आता हे दोन्ही एकत्र जॉईंट करायचेत। आता यानंतर आपल्याला आपल्या ब्लाऊजची गोलाई मोजून घ्यायची, म्हणजे कशाची, मुंड्याची किती आहे ते मोजून घ्यायची आहे। इथे बघा, तर याचा अर्धा भागच मोजायचा जो काही येतोय तो। पुढच्या बाजूचा मोजते मी, 8.5 इंच आलेला आहे। आता ह्या 8.5 इंचाचा निम्मा भाग करायचा आणि सेंटरच्या खालच्या बाजूकडे मार्किंग करायचा। कुठल्या तरी एका बाजूकडे केला तरी चालेल। 8.5चा निम्मा भाग जो काही आलेला आहे तो तुम्हाला इथं मार्किंग करायचं आहे। ठीक आहे, बघा इथं मार्क केला का। आता इथं आपल्याला 2 जे लाईन मिळाले आहेत त्याचा सेंटर पुन्हा काढायचा। बघा इथं त्याचा पण सेंटर काढला। आता ह्या दोन्हीचा गॅप किती आहे बघायचं, त्या मापाचा गोल मार्किंग करायचा आहे। माझा 2.5चा गॅप आलेला आहे, म्हणजे 2.25च आहे, पण 2.5चा मी इथं मार्किंग करून ह्याचा गोल असा मार्क करून घेते। पूर्ण गोल आला पाहिजे। तर अशा प्रकारे तुम्ही मार्किंग करून ह्याचा गोल करा आणि हा आपल्याला कट करायचा आहे। आणखी एक सांगेन तुम्हाला, याची जर गोलाई तुमची कमी किंवा जास्त झाली तुम्ही कटिंग करायच्या अगोदरच मोजा, त्यानंतरच त्याला कटिंग करा। जास्त झाली तर आतल्या बाजूकडून कट करा आणि कमी झाली तर थोडंसं 1.5 इंच बाहेरून कटिंग करा, म्हणजे गोलाई व्यवस्थित निघेल। पुन्हा मार्किंग किंवा माप टाकायची गरज नाही। बघा आता हे गोलाई मी याची कट करते, तुम्हाला मोजून पण दाखवते, बघू माझी किती आली। कमी असेल तर मी थोडंसं आणखी कटिंग करून घेईल याचं। ठीक आहे, बघा आता इथून मी मोजते, 8.5 इंच आपल्याला गोलाई पाहिजे। हां, बरोबर याची 8.5 आलेली आहे, पण कमी जास्त कशी करायची मी सांगितलं तुम्हाला, आतून किंवा बाहेरून कटिंग करायचं आपल्या प्रॉब्लेमप्रमाणे। आता हे सगळे 2-2 वेगळे करायचे आहेत, एक छोटा एक मोठा असे एकावर एक ठेवायचेत आणि त्याच्या गोलावरती शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे हे दोन्ही आपल्याला एकत्र करायचे। आता हे थोडं इकडं तिकडं होऊ नये याच्यासाठी काय करायचं, सेंटर मार्किंग करून घ्यायचा दोन्हीला पण, खाली पण आणि वरती पण। जी छोटी बाजू आहे ना ती आपली खालच्या बाजूकडे जाते, मोठी बाजू आहे ती आपली वरच्या बाजूला, म्हणजे जिथं बाहीची उंची असते ना तो भाग असतो आपला। व्यवस्थित डोकं ठिकाणावरती ठेवून याला तयार करायचं आहे आणि बाही जोडायची। छोटी लेअर आहे ती वरती येणार आहे, मोठी लेअर आहे ती आत जाणार आहे। अशा प्रकारे बाही बसवायची आणि या बाहीला पूर्णपणे पिको करायचा असतो। ठीक आहे, तर पिको मी याच्यात नाही दाखवलेला, पण पिको तुम्ही माहिती आहे तुम्हाला, आपण जसं साडीला पिको करतो तसंच याला पण पिको करायचं आहे। मी अगोदर याला शिलाई देऊन घेत आहे बघा ह्याच्या गोलाईवरून। ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा। क्लास जॉईन करायचा असेल तर मी नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती, त्याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळी माहिती देते।
आणि नक्कीच तुम्ही घरात बसून छान असे ब्लाऊज बनवू शकता, तुमचे कस्टमरचे. घरात बसून एक बिझनेस चालू करू शकता, ज्यामध्ये तुम्ही जास्त काही रोजचे 500, 1000, 1500 पर्यंत मिळवू शकता. आता सध्या खूप जास्त याला ट्रेंड आहे ब्लाऊजला, फॅन्सी ब्लाऊजला. जशी आपली क्वालिटी असेल तसे कस्टमरसुद्धा तयार होतात. आता बघा, बरोबर बाहीला फोल्ड करून सेंटर काढायचं आहे दोन्ही बाजूकडे, खाली वरती. आता बरोबर याच्यावरती अशी बाही ठेवायची. कपड्याची जी मोठी बाही आहे ती आपली वरती येणार आहे, असंच ॲडजस्ट करून तुम्हाला चेक करून ठेवायचे आणि पूर्ण राऊंडवरती शिलाई द्यायची. आता शिलाई देताना एक तुम्हाला ट्रिक सांगते. कधीही शोल्डरकडून सुरुवात करा, फिटिंगच्या बाजूकडे या शिलाई करत. समजा चुकून थोडंसं एखादं पॉईंटने कमी जास्त झालं तर आपण आर्महोलच्या बाजूमध्ये त्याला जरासं ॲडजस्ट करू शकतो, ठीक आहे. पण जास्त फरक नाहीच पडला पाहिजे. पण तेच तुम्ही एखादी चून वगैरे वरती कुठेतरी घेतली ना तर ते दिसेल. त्यासाठी शोल्डरपासून खालच्या बाजूकडे बाही लावत या, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन छान अशी बाही बसवून घ्यायची आहे. आता बघा, या बाजूकडून मी स्टार्ट करते शोल्डरकडूनच. जसं मी नेहमी तुम्हाला साधी बाही कसं दाखवते शोल्डरच्या पॉईंटपासून जोडायला, सेम तशीच ही पण जोडायची. अखंड असली तरीही सेम अशीच दुसऱ्या बाजूकडचे सुद्धा जोडायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला बाहीला पिको करायचा आहे. फायनल लुक तर तुम्हाला मी दाखवणारच आहे कशा प्रकारे झालेला आहे ते. आणि तुम्हालाही ब्लाऊज कसा वाटला, माझी पद्धत समजली का, ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, इथे ही आहे बाही आणि ही पण बसवून तुम्हाला दाखवते. बघायला फोल्ड करून ह्याचं पण मी सेंटर काढलं. एक वरचा एक खालचा. मोठी साईड असेल ती शोल्डरकडे येईल, छोटी असेल ते मुंड्याकडे म्हणजे फिटिंगकडे जाईल. बरोबर जी मोठी लेअर आहे आपली ती आपली आतल्या बाजूकडे येईल आणि शॉर्टवाली आहे ती वरती येईल, ठीक आहे. अशा प्रकारेच हे ठेवायचं आहे आणि मगच याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे. मी दोन्ही बाही तुम्हाला इथं दाखवलेल्या आहेत जोडून, कशा प्रकारे जोडते बघा. ही सुद्धा व्हिडिओ मोठा झाला आहे पण मी पूर्ण ब्लाऊज तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. एकदाच बघा, पण तुम्ही पुन्हा पुन्हा ब्लाऊज बनवू शकाल. बऱ्याच काही तुम्हाला याच्यामध्ये टिप्स मिळाल्या असतील. व्यवस्थित तुम्ही पाहिलं असेल तर, स्किप करून पाहिलं असेल तर बरंच काही तुम्ही मिस केलं असेल. त्यामुळे कुठलाही व्हिडिओ बघताना पूर्ण बघत चला, बरंच काही तुम्हाला शिकायला मिळतं, ठीक आहे. माझा हाच प्रयत्न असतो, कुठलंही पार्ट कटिंग न करता तुम्हाला ब्लाऊज दाखवायचे. कारण असं नको व्हायला की ह्याच्यासाठी तुमचा ब्लाऊज राहिला किंवा नाही समजलं. म्हणून मी पूर्ण व्हिडिओ दाखवत असते, भले ते मोठे का होईनात पण मी पूर्ण ब्लाऊज दाखवते. कटिंग आणि शिलाईचं सुद्धा एकत्रच ठेवत असते, म्हणजे कधी तुम्हाला कटिंग सापडलं तर स्टिचिंग सापडणार नाही, स्टिचिंग सापडलं तर कटिंग कसं केलं हे सापडणार नाही. असेही प्रॉब्लेम नको व्हायला, यासाठी मी एकत्रित व्हिडिओ देत असते, ठीक आहे. अशा प्रकारे बघा, दुसरीसुद्धा माझी इथं बाही बसवून झालेली आहे. लगेचच मी याला पिको करते आणि तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते. एकदम परफेक्ट असा फिटिंगला ब्लाऊज बसलेला आहे. त्याचबरोबर फिनिशिंग एक नंबर आहे. आणखीन आपण याच्यामध्ये काही काही ॲड करू शकलो असतो पायपिंग वगैरे लावून, पण ते कस्टमरलाच नको आहे त्यामुळे मीही लावलेलं नाही आहे, ठीक आहे. अशा प्रकारे बघा, गळा वगैरे एकदम सुपर झालेला आहे. आता फायनल लुक लगेच दाखवते. आणि तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास जॉईन करायचा असेल तर मला फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा. अतिशय कमी फीमध्ये घरात बसून तुम्ही छान असे ब्लाऊज तयार करू शकाल, ड्रेस शिवू शकाल, नऊवारी साडी बनवू शकाल. बघा, तुम्हाला इथं मी डमीवरती वेअर करून दाखवलेला आहे हा ब्लाऊज, ज्याचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता. बाही किती सुंदर झालेली आहे बघू शकता. बाहीची उंची मी कटिंग करतानाच सांगितले, आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता, ठीक आहे. बघा, फायनल लुक असा आहे. प्रिन्सेस कट बघा किती सुंदर झालेला आहे. कमरेमध्ये ब्लाऊज बघा कुठेही तुम्हाला उचललेला दिसणार नाही. पूर्ण एका रेषेमध्ये पूर्ण कमरेला ब्लाऊज कव्हर झालेला आहे. चला तर मग भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.